विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. परीक्षेला अतिशय थोडे दिवस उरले असताना काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे मी हे बोलणार आहे. जास्त बोलणार आहे मी की काय केलं नाही पाहिजे त्या गोष्टींवर. एक गोष्ट पहिली लक्षात ठेवायची की ओव्हर थिंकिंग बंद करा. अजून पण नको ते विचार करताय, बंद करा. काही मुलं तर या विचारावर पोहोचलेत की राहू दे यावर्षी सीईटी, नेक्स्ट इयर ट्राय करू. बिलकुल नाही. अजून 5-6 दिवस आहेत ना, होईल तेवढा अभ्यास तुम्ही करू शकताय. तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करू शकताय. पहिला पॉइंट हा आहे. दुसरा पॉइंट महत्वाचा आहे. तो सांगतो किती मार्काला किती पर्सेंटाइल येईल. हे जास्त याच्यावर विचार करू नका. तो मुद्दा आता महत्वाचा नाहीये. तरी मी तुमच्या समाधानासाठी सांगतोय, की 90 प्लस स्कोर हा अतिशय छान स्कोर आहे. बऱ्यापैकी छान स्कोर आहे लक्षात घ्या. 200 पैकी 90 प्लस हा ठीक-ठाक चांगला स्कोर आहे. मॉक टेस्टमध्ये तुमचा स्कोर 70, 80, 90च्या दरम्यान आहे ना, चांगलंच आहे लक्षात घ्या. 2 गोष्टी होऊ शकतात. चुकीचा विचार केला, ओव्हर थिंकिंग केलं, तर तो स्कोर तुमचा 10 ते 20 न खाली येऊ शकतो सीईटीमध्ये. पण तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला, नाही माझा छान अभ्यास सुरू आहे, सगळं छान येतंय, जमतंय मला, तर हा तुमचा स्कोर इन्क्रीज सुद्धा होऊ शकतो. इथं एक-एक मार्क इम्पोर्टंट आहे. म्हणजे मला निगेटिव्ह काही गोष्टींचा विचार करायचा नाहीये. निगेटिव्ह म्हणजे ओव्हर थिंकिंग नकोय, चुकीचे विचार मनात आणायचे नाहीयेत, मन शांत ठेवायचंय. दुसरी महत्वाची गोष्ट मी हे बऱ्याच वेळा सारखं सांगतो मी. रात्रभर जागायची वेळ नाहीये ही लक्षात घ्या. मान्य आहे तुम्ही आत्ता जागे झालाय. आत्ता अभ्यास करताय. पण ही वेळ 24 तास अभ्यासाची नाहीये. मला परीक्षेत आठवेल का? परत तेच चुकीचे विचार. अरे आठवणार, सगळं आठवणार आहे तुला. तू केलाय अभ्यास म्हणलं तुला आठवणार आहे. पण एवढं महत्वाचं आहे, की तुम्हाला काही जरी झालं, तरी अवघड प्रश्न एखादा दिसला, की पॅनिक मोडमध्ये न जाता त्याला इमिडिएटली स्किप करायला जमलं पाहिजे. ओके, आलं का ध्यानात तुमच्या? मग हे गोष्टी इतक्या इम्पोर्टंट आहेत ना, म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ बनवावासा वाटलाय. मग सर आता रिव्हिजनला मी काय करू? मी कुठला एखादा टॉपिक वाईज करू का कसं करू का? मी सरळ सांगतो. तू किती मॉक टेस्ट दिल्यात ना, त्या सगळ्या परत सोडव. हां, त्यातले तुझे चुकीचे प्रश्न आहेत ते कव्हर कर. अरे, तुम्ही ना काय करा माहितीये का? कन्सेप्ट वाईज जावा रे. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? थोड्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील, तर तुम्ही गेस करू शकताय. तुक्का मारणे किंवा गेस करणे यासाठी सुद्धा कन्सेप्ट क्लिअर लागतात. तुम्ही तसंही गेस करू शकत नाही हे लक्षात घ्या. आणि केवळ गेस करून तुम्ही 100 पर्सेंटाइल, 99 पर्सेंटाइल आणू शकणार नाहीये. पण त्याचा फायदा मात्र होतो बरं का. हां, नक्की फायदा होतो लक्षात घ्या. मग तसा एखादा व्हिडिओ असेल, मग समीर शेखने अपलोड केले 2 व्हिडिओ. बघा तुम्ही. गेस कसं करायचंय बघा. पण पूर्णपणे त्याच्यावर डिपेंड नाहीये आपण. गेस करून उत्तर लिहिणार नाहीये हे लक्षात घ्या. बरं आता हे झालं. बोलतोय मी ओव्हर थिंकिंग करू नका, हे करू नका, ते करू नका. अभ्यासाच्या बाबतीत मी तुम्हाला आता काय सांगायचा प्रयत्न करतोय, की जुने झालेले पेपर जरी रिवाईज केले तरी पुष्कळ होतोय. पण तो एक प्रश्न म्हणजे एक कन्सेप्ट आहे डोक्यात ठेवायची रे. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? एक काम करा ना बाळांनो, प्लीज माझ्यासाठी मी एक काम काय तुम्हाला सांगतोय बघा. आता बघा ओळीनं मी सांगतो तुम्हाला हा फॉर्म्युला कशाचा आहे रे? डेन्सिटी इक्वॉल्स टू NM(A)³ कशाचा आहे रे? कुठल्या टॉपिक मधला आहे? सॉलिड स्टेट मधला आहे. बरोबर आहे. असा कुठला फॉर्म्युला आहे का रे, की डेल्टा टीबी इक्वॉल्स टू 1000 इंटू केबी इंटू डब्ल्यू2 सोल्युशन मधला आहे. बरं, डब्ल्यू मॅक्स असा कुठला फॉर्म्युला आहे का? किंवा के इक्वॉल्स टू अल्फा स्क्वेअर सी आहेत ना फॉर्म्युले? 10 मिनिटात सगळे फॉर्म्युले लिहून काढा केमिस्ट्री मधले. 1 मार्क फिक्स होईल. तुम्ही पीसीबीचा पेपर दिलेल्या मुलांना विचारा, जुने पेपर काढून बघा, की 50 प्रश्नापैकी एक तरी असा असतो क्वेश्चन. अरे हाल्फ लाईफ विचारलाय फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी. मग हाल्फ लाईफचा फॉर्म्युला काय? 0.693 अपॉन के फर्स्ट ऑर्डर. पण झिरो ऑर्डर पण विचारू शकतील. त्यावेळेस फॉर्म्युला वेगळा आहे. त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन टर्म येतात. मग मुद्दा असा आहे, मुद्दा काय आहे? प्रत्येक क्षणाला युटिलाइज करा चांगल्या रीतीनं. लिहा की केमिस्ट्रीचे सगळे फॉर्म्युले आणि करा एकदाच. त्याने किती मार्काची तयारी होईल? 1 नाही 10 ते 15. एक फॉर्म्युला विचारणार हो ते, पण 10 ते 15 न्यूमेरिकल्स येणार आहेत ना, मग का सोडायचे ते? ते करायचे. त्याच्यानंतर क्षणात विचार आला, ओळीनं सगळ्या कॅटलिस्टची नावं सांगतो तुम्हाला. नीट लक्षात घ्या. हेबर्स प्रोसेसमध्ये कॅटलिस्ट आहे. ओके. त्याच्यात तुम्हाला सांगतो कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये कॅटलिस्ट आहे. रोसेमन रिएक्शनमध्ये कॅटलिस्ट आहे. अरे किती कॅटलिस्ट आहेत. खूप आहेत कॅटलिस्टची नावं. ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन मध्ये पण आहेत. पॉलिमरमध्ये पण कॅटलिस्ट आहेत. एचडीपी हाय डेन्सिटी बघा. तिथं काय रे झिंक ॲसिटेट आणि झिग्लर नाट्टा कॅटलिस्ट आहे तो. झिंक ॲसिटेट आणि अँटिमनी ट्रायऑक्साइड हे पीईटीला यूज होतो लक्षात घ्या. म्हणजे टेरलिन, टेक्रॉनला लक्षात घ्या. मग
झिग्लर नाटा जो कॅटलिस्ट आहे त्यात काय ट्राय इथिल अॅल्युमिनियम आहे आणि TiCl4 आहे. TiCl4 टेट्राक्लोराइड, टिटॅनियम टेट्राक्लोराइड. आठवलं पाहिजे. ईझी क्वेशन्स आहेत लक्षात घ्या. हे क्वेशन्स एक करा तुम्ही व्यवस्थित पटकन. हे रिवाईज करा लक्षात घ्या. ऑर्गॅनिक रिएक्शन्स रिवाईज करा. ओके, युजेस बघा. सतत अभ्यास करा, कंटाळा आला की रेस्ट घ्या. पुन्हा अभ्यास करा. विषय चेंज करा. फिजिक्स नंतर केमिस्ट्री, केमिस्ट्री नंतर मॅथ्स. मग या स्टेजला केमिस्ट्री आणि मॅथ्सची रिव्हिजन चांगली पाहिजे. मी आता ऑफलाईनमध्ये बघतोय. हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर बघितलंय मी. मुलं ना मॅथ्सचे शॉर्टकट्स बघतायत. म्हणलं बेस्टच आहे. पण 6-6, 7-7, 8-8 तासाचे लाईव्ह लेक्चर सुद्धा मी बघितले बरं का थोडेसे. चांगलं घेतलं जातंय. पण ती कन्सेप्ट तुमची असली तर तुम्हाला रिव्हिजन छान वाटणार आहे. ओके. नसेल तर तो शिक्षक ऑब्व्हियसली अर्ध्या तासात त्याला पूर्ण केमिस्ट्री जो फिजिक्स किंवा मॅथ्स घ्यायचं असेल, फुल रिवाइज मॅरेथॉन लेक्चर, तर थोडंसं फास्ट होणार. मग तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील, तर ते मॅरेथॉन लेक्चर तुम्हाला भारी वाटतील. पटकन रिव्हिजन होईल असं वाटेल. पण या स्टेजला स्वतः रिव्हिजन करणं इम्पोर्टंट आहे. बोर्डच्या परीक्षेसारखी ही परीक्षा नाहीये. आतून तुम्हाला मी सांगतो लक्षात घ्या. एक मार्क इथं महत्वाचा आहे. मग मला कसं तरी होतंय, डोकं दुखतंय, मला आजारी पडल्यासारखं वाटतंय, अलाउड नाहीये. तब्येतीची काळजी घ्यायची आहे. विनाकारण जागरण करायचं नाहीये. ओव्हर थिंकिंग बंद करायचंय. रिव्हिजन करत राहायचंय लक्षात घ्या आणि त्या रिव्हिजन करत असताना सुद्धा पुन्हा नोट्स बनवायच्या. एखादा कन्सेप्ट नाही आठवली, बनवा की नोट्स. पी इनर ऑर्बिटल, आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आहेत लक्षात घ्या. डायमॅग्नेटिक आहे का पॅरामॅग्नेटिक आहे, हाय स्पिन आहे का लो स्पिन आहे. पुस्तकातले 4च एक्झाम्पल आहेत. निकेलचे 2 आहेत आणि दुसरे ते कुठले आहेत कोबाल्टचे 2 आहेत आय थिंक बघा. 4च एक्झाम्पल करा. त्याच्या बाहेरचं परीक्षेत विचारलं जात नाही. टेक्स्टबुक मधलं सगळं येणार आहे. त्यामुळे केमिस्ट्रीसाठी टेक्स्टबुक इम्पोर्टंट आहे. ग्रुप 1, ग्रुप 2 एलिमेंट प्रत्येकाचे युजेस बघा. 16, 17, 18 तिथं पण युजेस स्ट्रक्चर आहेत ते बघा. पॉलिमरचे मोनोमर बघा. म्हणजे या गोष्टी आता परत रिवाईज करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग हा व्हिडिओ मला छोटासाच बनवायचा होता. मला सांगायचं होतं, की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी करायच्या नाहीयेत. ओव्हर थिंकिंग तर नाहीच करायचंय. पण त्याचबरोबर मला एवढ्या मार्काला किती पर्सेंटाइल येतील? अभ्यास सोडून कुठलाही वेगळा विचार मनात आणू नका. आणि जसं 19 तारखेपासून शिफ्ट स्टार्ट होतील ना, तुमचा पेपर 20-27 पर्यंत असू शकतो कधीही. पेपर कसे गेले हे कुणाला विचारू नका. पेपरचं एनालिसिस YouTubeवर मिळेल. कुठल्या टाइपचे क्वेशन्स आले ते बघा. पण जर तुम्हाला कोण सांगत असेल, की यावेळेस पेपरची टफनेस लेव्हल भयंकर आहे, यावेळेस खूप अवघड पेपर आहेत, असं ऐकून डिमोटिव्हेट व्हायचं नाहीये. ओके, सगळ्यांसाठीच टफ आहे. मला एकट्याला कुठे अवघड पेपर येणार आहे? आलं का ध्यानात सगळ्या गोष्टी? मग आता शांतपणे पुढचे 3 दिवस मन लावून अभ्यास करा. तोच गरजेचा आहे. ऑल द बेस्ट.